classroom. Myself Suchita Kadam. Today we see the 1.4 Be Smart chapter. Students, you see the what is a success poem in a ninth standard. आपण बघितले आहे ना विद्यार्थी मित्रांनो की इयत्ता 9वी मध्ये शिकत असताना व्हॉट इज अ सक्सेस ही कविता. त्या कवितेमध्ये आपण काय शिकलो, सक्सेस म्हणजे काय, यश म्हणजे काय, किंवा यशाच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत त्या आपण या कवितेमध्ये शिकलेलो आहोत. आता बी स्मार्ट या लेसन मध्ये काय आपण शिकणार आहोत. बी स्मार्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. स्मार्ट या शब्दाचा अर्थ, स्मार्ट म्हणजे हुशार, ऍक्टिव्ह असणं, खूप सुंदर दिसणं, या सगळ्या गोष्टी स्मार्ट्स मध्ये येतात. स्मार्ट्स म्हणजे आपण म्हणतो ना की यशस्वी, एकदम त्या म्हणजे त्या गोष्टीमध्ये काही चूक नाहीये किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये बी स्मार्ट तो खूप हुशार आहे असं आपण म्हणतो की नाही. मग स्मार्ट दिसणं त्याच्यापेक्षा स्मार्ट असणं हे खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो की नाही हा खूप स्मार्ट आहे, ही खूप स्मार्ट आहे, पण तिच्या दिसण्यावर किंवा त्याच्या दिसण्यावर आणि बघण्यावर न जाता आपण त्याचं कृती कशी आहे, त्याची वागणूक कशी आहे, त्याच्या आयुष्यामधली वाटचाल कशी आहे, हे म्हणजेच बी स्मार्ट या धड्यामध्ये आपल्याला कसं आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची, आपल्या आयुष्यामध्ये गोल आपण कसं ठेवायचं आणि त्या गोल पर्यंत जाण्यासाठी आपण कसे प्रयत्न करायचे हे या लेसन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. गोल म्हणजे काय, आपलं ध्येय. प्रत्येकाला आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय हे असलंच पाहिजे आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला जे एफर्ट्स घ्यायला लागतात, जे प्रयत्न करायला लागतात, त्यासाठी आपल्याला खूप सारे डिफिकल्ट वेज आपल्या लाईफमध्ये असतात आणि त्या वेज मधनं आपण कसा मार्ग काढायचा आणि कसं आपण त्या सक्सेस पर्यंत, त्या गोल पर्यंत पोहोचायचं हे या लेसन मधनं तुम्हाला सांगितलेलं आहे. बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना. आता यशस्वी बनण्यासाठी तुम्ही आता खूप साऱ्या लोकांची उदाहरणं ऐकली. मी तुम्हाला आता इथे सांगते. उदाहरण म्हणजे पहिलं, तुम्ही सगळे प्लेयर्सला ओळखता आपल्या इंडियन क्रिकेट टीम मधल्या? हा, ओळखता की नाही सगळे? हा कोण आहे, सगळे ओळखताय ह्याला? हुज दिस प्लेयर? विराट कोहली. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. कुठलेही खेळाडू हे व्यायामशाळेत बनत नाहीत. आपण म्हणतो का की विराट कोहली हा व्यायामशाळेत तयार झालेला आहे? नो, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. कुठलाही खेळाडू हा जिमखान्यात किंवा व्यायामशाळेत तयार होत नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव इनसाइड देम अँड डिझायर अ ड्रीम अ विजन. कुठलाही खेळाडू हा त्याच्यामध्ये असलेल्या गुणांवरनं तयार होत असतो. इनसाइड देम डिझायर अ ड्रीम अँड अ विजन. डिझायर म्हणजे काय, त्याचा दृष्टिकोन, त्याची दूरदृष्टी, त्याचं स्वप्न. ड्रीम म्हणजे त्याचं स्वप्न आणि विजन म्हणजे त्याची दूरदृष्टी. त्याच्याकडे असलेला दृष्टिकोन, त्याचं स्वप्न आणि त्याची दूरदृष्टी, त्याच्या दृढ इच्छा, त्याच्यामुळे कुठलाही चॅम्पियन हा तयार होत असतो. फक्त आपण म्हणतो का कुणी प्रयत्न न करता यशस्वी होतं? नाही. कुठलाही गोल साध्य करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी असणं, दृढ इच्छा असणं आणि स्वप्न असणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला ड्रीम असणं म्हणजे स्वप्न असणं खूप महत्वाचं आहे. एखादं स्वप्न जर आपण पाहिलंच नाही तर त्या स्वप्नापर्यंत आपण पोहोचू शकतो का? प्रत्येक जण असं म्हणतं की नाही मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय. पण ते होण्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात. स्टेप बाय स्टेप आपल्याला त्याची पायरी चढायला लागते, तेव्हाच आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. त्यामुळे इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स म्हणजे कुठलाही खेळाडू हा व्यायामशाळेत तयार होत नाही. चॅम्पियन्स मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम अ डिझायर अ ड्रीम अ विजन. कुठलाही खेळाडू त्याच्या अंगी असलेल्या दूरदृष्टी, त्याचे स्वप्न आणि दृढ इच्छा ह्यानेच हा तयार होत असतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्याला निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेलं आहे. प्रत्येक हा डिफरंट आहे. कोणी सेम आहे का सांगा? तुमचा मित्र, तुमची मैत्रीण किंवा तुमच्या घरातला तुमचा भाऊ बहीण, प्रत्येक जण सेम आहे का? नाही. ऑल आर डिफरंट. निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी वेगळं बनवलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळं करण्याची क्षमता आपल्यामध्ये दिलेली आहे. वी हॅव ऑल नॅचरल टॅलेंट्स म्हणजे प्रत्येकाला नैसर्गिक कौशल्य आपल्याकडे काहीतरी आहे, हे प्रत्येकाला दिलेलं आहे. पण त्यातलं आपल्याकडे काय आहे हे आपल्याला ओळखता येणं म्हणजेच आपल्याकडचं टॅलेंट आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळं टॅलेंट दिलेलं आहे. कोण अभ्यासात हुशार असतो, कोण खेळात हुशार असतो, कोण पेंटिंग मध्ये हुशार असतो. हे प्रत्येकाचे वेगवेगळे टॅलेंट आहेत. कोण गाण्यामध्ये हुशार असतो. आत्ताच आपण लता दीदींचं सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच त्यांचं निधन झालेलं आहे. त्या पूर्ण जगामध्ये फेमस झाल्या, इतक्या मोठ्या गायिका होत्या. मग त्यांच्याकडे कुठलं स्किल होतं? त्यांच्याकडे गाण्याचं स्किल होतं. त्या सिंगर होत्या ना. त्यामुळे प्रत्येकाकडे ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. मग आपल्यामध्ये कुठलं कौशल्य आहे ही ओळखण्याची आपल्याकडे कुवत असणं
तेव्हा ते कौशल्य ओळखून त्यात पुढे जाणं, त्यात प्रगती करणं म्हणजे बी स्मार्ट. म्हणजेच तुम्ही खरे यशस्वी होणार आहात. आपल्याकडे जे टॅलेंट आहे ते आपण ओळखलं पाहिजे आणि प्रत्येकाकडे वेगवेगळं टॅलेंट आहे. माझा मित्र करतो किंवा माझा भाऊ करतो म्हणून त्या इंजिनिअरिंग फील्डला जाणं किंवा डॉक्टरेट फील्डला जाणं म्हणजे टॅलेंट नाही. आपल्या मनाला जे काय वाटतं, आपल्यामध्ये काय स्किल आहे, हे स्किल बघून आपला वेळ आपण शोधणं, दॅट्स हॅव नॅचरल टॅलेंट. म्हणजे प्रत्येकाकडे निसर्गाने काहीतरी नैसर्गिक दिलेलं आहे आणि ते कौशल्य ओळखणं आणि त्यात पुढे जाणं म्हणजेच बी स्मार्ट, म्हणजेच यशस्वी होणं. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण जर आपलं कौशल्य ओळखून आपलं ध्येय जर साध्य करायचं ठरवलं तर आपण आपल्या लाईफमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. We shall not achieve our goals if we do not take action and achieve them. जर आपण आपलं गोल साध्य करण्यासाठी ऍक्शन म्हणजे कृती, कुठलीही जर कृती केली नाही तर आपण आपलं गोल साध्य करू शकत नाही. आपण म्हणतो की मी असं करेन तसं करेन, पण असं आणि तसं करण्यासाठी आपण काहीतरी स्टेप्स उचलल्या पाहिजेत ना, काहीतरी पायऱ्या उचलल्या पाहिजेत, त्याच्यावरच आपण पुढे जाऊ शकतो. आपण म्हणतो की नाही एखादा ऍक्शन प्लॅन करा किंवा एखादा कृती करा, म्हणजे आपण एखादी कृती केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. आपण जर काही पेरल्याशिवाय उगवणार नाही, असं मराठीत म्हणतात ना, पेरेल तरच उगवेल. मग तसंच आपण जर काहीतरी फीडबॅक आपल्याला हवा असेल तर त्याच्यासाठी आपण काहीतरी एफर्ट्स घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे वी शॉल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम. जर आपण आपलं गोल साध्य करण्यासाठी कुठलीही कृती केली नाही तर आपल्याला सक्सेस हे मिळणार नाही, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. जर आपण सक्सेस प्राप्त करण्यासाठी काहीतरी गोल ठेवलं तरच आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकतो. Setting goals have two valuable assets, a sense of originality and stepping stone to the illuminate path. आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी असेस्ट म्हणजे एक छान पैलू किंवा गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये टू व्हॅल्युएबल्स या महत्वाच्या आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टिपिंग स्टोन टू इल्युमिनेट. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे काय, आपल्यामधील कल्पकतेची समज, अँड स्टेपिंग स्टोन टू द इल्युमिनेटेड, ध्येयाच्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी जो मैलाचा दगड म्हणजे जी अपयशाची जी पहिली पायरी आहे ती पायरी चढून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. पहिली स्टेप्स असते ही प्रत्येकाला कठीणच असते, पण त्या पहिल्या पायरीवरून जर आपण पुढे यशस्वी झालो तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये गोल साध्य करू शकतो. गोल्स पुट वन ॲट द हेल्प टू लाईफ, परस्यूइंग द नॉलेज बेटर दॅन फ्युचर सिच्युएशन. आपण आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला अनुभव असणं आणि भविष्याचा आपल्याला त्याचा कसा उपयोग होईल, फ्युचर सिच्युएशन म्हणजे भविष्यातली त्याची आपल्याला गरज आणि त्याचा आपल्या लाईफमध्ये कसा उपयोग होईल हे ओळखून पुढे जाणं म्हणजेच आपलं ध्येय साध्य करणं आहे. They help to steer across of life rather than simply to drifting along and letting things happen. आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जात असताना आपल्याला खूप साऱ्या म्हणजे नौका, म्हणजे आपण म्हणतो ना ड्रिफ्टिंग अलॉंग विथ लेटिंग थिंग्स हॅपन, म्हणजे आपल्या आयुष्यरूपीमध्ये ज्या नौका आहेत यशाच्या त्याच्यामध्ये आपण वाहत न जाता आपण आपलं गोल साध्य करून ते ठेवणं किंवा योग्य दिशेने आपण त्याचं मार्ग धरणं म्हणजेच आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाणं आहे. स्टेअर म्हणजे आपण आपल्या मार्गावर ठाम असणं किंवा आपलं गोल हे योग्य दिशेने चाललं आहे की नाही त्याचं ऑब्झर्वेशन करणं. सेटिंग गोल्स मे इझी बट फॉर सम इट क्वाईट चॅलेंजिंग. आपण जी ध्येय ठरवलेली आहेत ती खूप कठीण असतात, त्याच्यापर्यंत पोहोचणं हे अवघड आहे, पण आपण जर त्यासाठी प्रयत्न केले नाही तर आपण पोहोचू शकतो का. क्वाईट चॅलेंजिंग म्हणजे थोडं आपल्याला डिफिकल्ट आहे, तिथे जाणं थोडं म्हणजे आपल्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये अडथळे येणार, डिफिकल्टीज येणार, प्रॉब्लेम्स येणार, त्या प्रॉब्लेम्सना फेस करून त्या गोलपर्यंत जाणं हेच आपल्या लाईफमध्ये चॅलेंजिंग आहे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट क्वाईट चॅलेंजिंग. यश हे मिळणं हे निश्चित असतं, पण त्यापर्यंत जाण्याचा मार्ग हा थोडा डिफिकल्ट म्हणजे कठीण असू शकतो. Smart goals are a methodology of a thinking that helps people reach success. यशस्वी लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाताना खूप साऱ्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मेथोडॉलॉजी म्हणजे कशी, एखादी पद्धत. स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स टू पीपल रीच सक्सेस. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करण्यासाठी काहीतरी पद्धतीचा, काहीतरी मार्गाचा उपयोग करायला लागतो, तेव्हाच ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतात.
इथे तुम्हाला आता स्मार्ट शब्दाचं अॅक्रॉस्टिक सांगितलं. अॅक्रॉस्टिक म्हणजे काय, त्या शब्दातील प्रत्येक अक्षरापासून त्यांनी त्या शब्दाशी निगडीत असे शब्द तयार करणं म्हणजे अॅक्रॉस्टिक. आता यांनी स्मार्टचा अॅक्रॉस्टिक इथे सांगितलेलं आहे. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिलॅस्टिक अँड टी फॉर टाइम बॉन्ड. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे आपलं ध्येय गाठण्यासाठी, सक्सेस प्राप्त करण्यासाठी. आपण जर आपल्या आयुष्याला काही मर्यादा घातल्या नाही तर आपण ह्या निसर्गाच्या चक्रामध्ये वाहवत जातो. कुठल्या गोष्टीची आपल्याला मर्यादा नसेल, कोण आपल्याला अडवणारं नसेल, टाइम मॅनेजमेंट नसेल, कुठल्याही गोष्टीची निश्चितता नसेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला खूप म्हणजे असे काही थोर लोक, मोठी लोक जी सांगून गेली आहेत की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गोल साध्य करण्यासाठी, अचीव काहीतरी करण्यासाठी आपल्याला ह्या नियमांचा, ह्या मेथोडॉलॉजीचा म्हणजे ह्या पद्धतीचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यामधलं गोल साध्य करू शकतो. मग आता गोल साध्य करण्यासाठी त्यांनी काय काय सांगितलेलं आहे. फॉर गोल सेटिंग, एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिलॅस्टिक आणि टी फॉर टाइम बॉन्ड. एस फॉर स्पेसिफिक म्हणजे काय, स्पेसिफिकचा अर्थ काय, विशिष्ट. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण एखाद्या विशिष्ट मर्यादेत असणं किंवा विशिष्ट योजना आखणं, निश्चित स्वरूपाची मांडणी करणं म्हणजे स्पेसिफिक. मेजरेबल म्हणजे काय, येण्याजोगतं. कुठल्याही गोष्टीला आपल्याला क्वांटिफाईंग म्हणजे क्वालिटी किंवा क्वांटिटी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा मापदंड विशिष्ट असणं हे खूप गरजेचं आहे. अचिवेबल म्हणजे काय, प्राप्त करण्यायोग्य. म्हणजे आपण काय अचीव करू शकतो हे आपण आधी ठरवलं तर आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी जे योग्य प्लॅन्स करायचे आहेत, ज्या योग्य ऍक्शन्स करायच्या आहेत त्या आपल्याला इझी पडतील. रिलॅस्टिक म्हणजे काय, वास्तववादी, रियालिटी, जी सत्य परिस्थिती आहे तिला ऍक्सेप्ट करणं. दॅट मीन्स रिलॅस्टिक. म्हणजे आपण म्हणतो ना की मी असं करेन, मी तसं करेन, नाही. आपली कुवत ओळखून आपण, आपल्याला माहितीये की आपली मर्यादा कुठपर्यंत आहे, आपली कुवत कुठपर्यंत आहे, मला काय जमू शकतं. दॅट मीन्स रिलॅस्टिक. आपल्यामधील वास्तववादी गोष्टींचा शोध घेणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच रिलॅस्टिक मध्ये येतं. टाइम बॉन्ड म्हणजे काळ मर्यादा. प्रत्येक गोष्टीला टाइम बॉन्ड हा खूप महत्वाचा आहे. टाइम बॉन्ड म्हणजे काय, त्या वेळेत करणं. आपण म्हणतो की नाही, एकदा गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. वाढलेलं वय कमी करता येते का, कधी नाही करता येत. मग टाइम बॉन्ड असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोल साध्य करताना आपल्याला ह्या 5 गोष्टींचा उपयोग करून घेता आला पाहिजे आणि प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये मी गोल साध्य करण्यासाठी मी स्पेसिफिक असणं गरजेचं आहे, मेजरेबल असणं गरजेचं आहे, अचिवेबल असणं गरजेचं आहे, रिलॅस्टिक असणं गरजेचं आहे आणि टाइम बॉन्ड मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थितरित्या वापरल्या किंवा त्यांचा उपयोग आपण आपल्या गोल पर्यंत जाण्यासाठी केला तर आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. Okay, here we see the SMART goal have specific rubric. स्मार्ट होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी काहीतरी विशेष सूची दिल्या आहेत. रुब्रिक म्हणजे काय, विशेष सूची. सूची म्हणजे काय, आता आपल्याला तिथे स्मार्ट, मेजरेबल, अचिवेबल, रिलॅस्टिक आणि टाइम याचे आपल्याला महत्व पटवून दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. मग आपण त्या गोल पर्यंत कसं जाऊ शकतो. मग स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रुब्रिक, काही विशिष्ट सूची त्यांनी दिलेल्या आहेत. Okay, first one is a specific. Specific involves identify a specific area for improvement. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, स्पेसिफिक म्हणजे मी सांगितलं की नाही मगाशी, विशिष्ट किंवा निश्चित स्वरूपाचं. Involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. आपण आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे तर ती गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट, स्पेसिफिक इम्प्रूव्हमेंट किंवा एखादी सुधारणा असणं किंवा आपण काय करू शकतो ह्याची मांडणी असणं खूप गरजेचं आहे. इट मेक्स इझियर टू सेट द पॅरामीटर्स ऑफ वर्क टुवर्ड्स द गोल. आपण आपल्या गोल पर्यंत जाण्यासाठी काहीतरी मापदंड असणं किंवा टुवर्ड्स म्हणजे त्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण आपल्या त्या गोल पर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे काहीतरी गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला स्वतः काहीतरी पॅरामीटर्स किंवा तो मापदंड असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity to require and how long can it stretch.
म्हणजे समजा एखादं घर बांधायचं आहे किंवा एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन तयार करायचा आहे, तर पहिली त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्या जागेमध्ये ती बिल्डिंग कशी तयार होईल, त्या जागेची कॅपॅसिटी आहे का एवढी मोठी बिल्डिंग बांधायची, आणि तिथे आपण जर बिल्डिंग बांधलीच तर तिचं हाऊ लॉंग म्हणजे तिची किती कालावधी आहे, किती टिकू शकते, किती कालावधीपर्यंत तिची पुढची मांडणी असू शकते, ह्या सगळ्या गोष्टी स्पेसिफिक मध्ये येतात. म्हणजे एखाद्या गोष्टीची निश्चितता ठरवणं म्हणजेच स्पेसिफिक, म्हणजे विशिष्ट त्या गोष्टीची मांडणी करून त्याच्यामध्ये राहणं म्हणजेच आपण त्या गोल पर्यंत पुढे जाण्यासाठी केलेले प्रयत्न होऊ शकतात. परत एकदा ऐका जरा. स्पेसिफिक involves identifying a specific area for improvement. The more specific area, more refined the achievement of one goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is a building of a house, what exactly the capacity to require, how long can it stretch? म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये गोल साध्य करताना, ध्येय साध्य करताना आपल्याला काहीतरी विशिष्ट गोष्टींची मांडणी करणं, निश्चितता करणं खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट, एम फॉर मेजरेबल. मेजरेबल या शब्दाचा अर्थ काय, आपल्याला मोजता येण्याजोगं, आपण त्याची कुवत किंवा त्याची मांडणी, त्याची क्वांटिटी आपण ही मोजता आली पाहिजे. मेजरेबल quantifying goals provides specific ways to track progress against goals. आपण एखाद्या गोष्टीचं मापन करणं किंवा एखाद्या गोष्टीची मोजमाप करणं म्हणजे आपल्या आयुष्याला ट्रॅक, म्हणजे एका वळणावर आपण जाऊ शकतो. आपलं त्या ट्रॅकवरनं आपण बाजूला नाही जाऊ शकत. म्हणजे आपण आपल्या गोष्टी गोलला साध्य करण्यासाठी एका योग्य पाथवर असणं, योग्य मार्गावर असणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. This makes it easy to benchmark performance throughout the goals periods, including areas to improve. आपण आपल्या गोल पर्यंत जाण्यासाठी, ध्येयापर्यंत जाण्यासाठी विशिष्ट कालावधीमध्ये कामगिरी करण्यासाठी जे मानक ठरवता येतं, बेंचमार्क मानक म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण ठरवतो ना जस्टिफाईड, किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण ठरवतो की हे आपल्याला केलं पाहिजे, करता आलं पाहिजे. त्यामुळे विशिष्ट कालावधीमध्ये एखादं काम पूर्ण करणं, त्यासाठी ठरवलेलं बेंचमार्क म्हणजेच आपण आपल्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी शोधलेला एक मार्ग असू शकतो. म्हणजे आपल्याला ती संधी शोधणं किंवा त्या गोलपर्यंत जाता येणं सोपं आहे. While playing a football, one's extract role and position has to be clearly defined. आता इथे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की फुटबॉल प्लेअर, तुम्ही फुटबॉलची मॅच बघितली, फुटबॉलच्या मैदानामध्ये त्या मॅच मध्ये प्रत्येक प्लेयर्सची पोझिशन ही फिक्स केलेली असते. त्यांची सिच्युएशन तिथे त्यांनी त्या सिच्युएशन नुसार त्यांना माहिती असतं की आपला प्लेअर कुठल्या साईडला किंवा कुठल्या दिशेला योग्य गोल करू शकतो. त्यामुळे त्या पूर्ण त्या ग्राउंडवर फुटबॉलची अरेंजमेंट किंवा त्याची मांडणी ही ऑलरेडी फिक्स केलेली असते. त्यामुळे ते प्लेयर्स त्यांच्या सिच्युएशन नुसार त्यांची तिथे उभारणी केलेली असते किंवा मांडणी केलेली असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या गोल पर्यंत जाणं हे सोपं आहे. त्यांना त्यांचा रोल, एक्झॅक्टली रोल किंवा त्यांची पोझिशन ही माहिती असते. त्यामुळे त्या फुटबॉल खेळताना खेळाडूला त्याच्या मैदानावरील स्थान निश्चित केल्यामुळे त्याचं गोल हे त्याला योग्यरित्या गाठता येऊ शकतं. All of you understand measurable meanings? Okay. Measurable means quantifying the goals, provide specific ways to track progress against the goal. It makes it easy to the benchmark performance throughout the goal period, including the areas to improve. While playing football, one's extract role and the position has to be clearly defined. कळालं सगळ्यांना? खेळताना त्या खेळाडूची योग्य दिशेला केलेली नेमणूक किंवा त्याची तिथे ठरवलेली जागा ही त्याला त्या गोल पर्यंत म्हणजे त्या फुटबॉलचा गोल त्याला साध्य करण्यासाठी महत्वाची ठरते. ओके, थर्ड पॉइंट इज अचिवेबल. अचिवेबल म्हणजे काय, प्राप्त करण्याजोगे. म्हणजे आपण किती अचीव करू शकतो, आपली कॅपॅसिटी किती आहे आपल्याला माहिती असतं. आपण प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी मत असतं. आपण आपल्याला समोरचा म्हणत असतो की तुला हे जमू शकतं किंवा नाही जमू शकत, पण स्वतःचा कॉन्फिडन्स आपल्याला सांगत असतो की नाही मला हे करता येऊ शकतं, मी थोडेसे प्रयत्न केले किंवा थोडेसे एफर्ट्स घेतले तर मी हे नक्कीच अचीव करू शकतो. आता विद्यार्थ्यांचं तुम्ही कसं 10वीला आहात, प्रत्येकाला अचीव करायचंय. आपलं गोल काय, तुमचं गोल काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये आता सध्या मेन काय आहे, तुम्हाला 10th ला पास होणं. मग त्याच्यासाठी पास होणं फक्त महत्वाचं आहे का,
मग प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, प्रत्येकाच्या इलिजिबिलिटी प्रमाणे प्रत्येकाचे गोल्स वेगवेगळे आहेत. कोणाला 95% काढायचे आहेत, कोणाला 99% काढायचे आहेत, कोणाला 70 काढायचे आहेत, कोणाला 60 काढायचे. हे प्रत्येक स्टुडंटचे गोल हे डिफरंट आहे. पण त्या गोलसाठी जाताना प्रत्येकाला एफर्ट्स घ्यायचे आहेत. जे स्कॉलर स्टुडंट्स आहेत त्यांना थोडे कमी एफर्ट्स घ्यायला लागतात, पण तरी सुद्धा प्रत्येकाचा कॉन्फिडन्स असतो की नाही मला एवढं करायला पाहिजे. स्वतःला माहिती असतं की माझी पात्रता काय आहे, मी किती अचीव करू शकतो. हे 35 वाल्यालाही माहिती असतं आणि 95 वाल्यालाही माहिती असतं. मग ते फक्त कोणाला माहिती असतं, आपल्या मनाला माहिती असतं, त्या स्टुडंटला माहिती असतं की मी किती पर्सेंटेज अचीव करू शकतो. आणि हे ते कशावर ठरवतो, त्यांनी केलेल्या एफर्ट्सवर. जर त्यांनी अभ्यास प्रामाणिकपणे केला असेल, प्रामाणिकपणे प्रत्येक लेक्चर्स अटेंड करून त्याने वेळ दिला असेल त्याला, तर त्याला माहिती आहे की नाही मी हे करू शकतो. पण ज्याने अभ्यासच नाही केलाय, ज्याने त्या पुस्तकांना बघितलंच नाहीये, त्याने स्वतःला वेळच दिला नाहीये, तो म्हणू शकतो का मी 90% काढू शकतो? नाही म्हणू शकत. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःला माहिती असतं की आपण काय अचीव करू शकतो, आपली कुवत कुठपर्यंत आहे, आपण किती प्राप्त करू शकतो. दॅट मीन्स अचिवेबल. स्वतःला माहिती असणं की मी काय करू शकतो. आपण जर ठरवलं की मला हे करायचं आहे, त्यासाठी लागणारे एफर्ट्स आपल्याला माहिती असतात. ते एफर्ट्स माहिती करून आपण त्या गोल पर्यंत जाणं म्हणजेच खरं यश आहे. म्हणजेच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. ओके. Achievable means setting goals that can be complete in a designated period of a time. Often these goals may act like a stepping stone to help meet broader goals that future define a career. आपण आपल्या स्वतःला माहिती आहे की आपण ठराविक कालावधीमध्ये काय पूर्ण करू शकतो. त्यामुळे ठराविक कालावधीमध्ये आपल्याला आपलं ध्येय गाठता आलं पाहिजे, अशीच आपण ध्येय ठरवावी. विस्तृत ध्येय म्हणजे एखादं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला यशाची पहिली पायरी चढणं, मैलाचा दगड, स्टेपिंग स्टोन्स म्हणजे मैलाचा दगड चढणं, त्या मैलाचा दगड बनवण्याचं काम ही कोण करतं? आपण आपल्या गोलमध्ये ठरवलेली पहिली पायरी, फर्स्ट स्टेप्स, तो पायरी चढून किंवा ती पायरी चढून आपण यशस्वी होणं म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो. टू हेल्प मीट अ बॉर्डर गोल्स दॅट फ्युचर डिफाईन अ करिअर. म्हणजे आपण आपल्या भविष्यामधलं आपलं यश किंवा आपलं भविष्यामधलं करिअर आपण ठरवू शकतो. As a student, we cannot become a president or prime minister, but can hope to reach those heights in a future. आपण आता सध्या सगळे विद्यार्थी दशेत आहोत. भले आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री नाही बनू शकत, पण आपण जर प्रयत्न केले तर आपण समाजामध्ये काहीतरी चांगले कार्य करता एखादा नेता किंवा पॉलिटिशियन आपण बनू शकतो. प्रत्येकाला असं वाटतं की नाही, लहानपणी सगळ्यांना प्रश्न विचारलेले असतात, तू मोठं झाल्यावर काय होणार? मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी राष्ट्रपती होईल, मी प्रधानमंत्री होईल, मी मुख्यमंत्री होईल. प्रत्येक जणाला असं वाटत असतं, पण जेव्हा खरं करायची कॅपॅसिटी येते तेव्हा नाही, मी जे ठरवलंय तिथपर्यंत मी जाऊ शकतो. भले आपण प्रधानमंत्री नाही होऊ शकत, राष्ट्रपती नाही होऊ शकत, पण एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा एखादा नेता नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे आपले गोल्स हे मोठे ठेवले तर आपण तिथपर्यंत स्टेप बाय स्टेप तर जाऊ शकतो. तुम्ही या चित्रात बघितलं आहे की त्याला गोल गाठण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रत्येक पायरीवरून पुढे जायचं आहे. त्यामुळे आपलं जर गोलच मोठं असेल तर आपण नक्की तिथपर्यंत पोहोचू शकतो. पण ते एफर्ट्स, त्या स्टेप्स चढून पुढे जाणं हे आपल्याला ठरवायचंय. आपली अचिवेबिलिटी काय आहे, आपण किती प्राप्त करू शकतो आणि आपण आपलं गोल साध्य करू शकतो. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी काय गोल ठेवायचंय सध्या? आपल्याला प्राईम मिनिस्टर अँड प्रेसिडेंट व्हायचं असेल तर आपल्याला खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड द अचिवेबल पॉइंट. Achievable means setting goals that can be completed in a designated period of a time. आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादं यश प्राप्त करण्यासाठी जो टाइम पिरियड लागणार आहे त्याची निश्चितता करणं हे महत्त्वाचं आहे. Often these goals may act like a stepping stone to help meet broader goals that further define a career. As students, we cannot become a president or prime minister, but can hope to reach those heights in a future. भले आपण आपल्या आयुष्यामध्ये राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू नाही शकणार, पण एखादा नक्कीच सामाजिक चांगला कार्यकर्ता किंवा एखादा चांगला व्यक्ती म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून स्वप्न बघायला आपल्याला काहीच हरकत नाही. जर आपण स्वप्नच बघितली नाहीत, आपण गोलच डिसाईड नाही केलं किंवा एखाद्या गोष्टीची तयारीच नाही केली, तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकू का? नाही. त्यासाठी आपण आपलं गोल साध्य करणं
आपले एफर्ट्स त्याच्यासाठी तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. Next is a realistic. Realistic, it is important to create goals that are within one current skill to set or area of expertise. आपण आपल्याकडे असलेलं स्वतःचं कौशल्य किंवा टॅलेंट हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार किंवा क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणं हे खूप महत्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी आपण त्या गोष्टीला किती वेळ देऊ शकतो किंवा त्यातलं आपलं टॅलेंट ओळखून आपण किती पुढे जाऊ शकतो मीन्स रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी जी रिअल परिस्थिती आहे आपण ते करू शकतो की नाही ह्याची आपल्याला कल्पना असणं दॅट मीन्स रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट विदिन वन करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाइज. Building expert takes time to expecting a become an expert in a short amount of time is a unrealistic. आपण एखादी गोष्ट तयार करण्यासाठी किती वेळामध्ये ती तयार होईल हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जर आपण ती गोष्ट तिथपर्यंत नाही करू शकलो किंवा पूर्ण करण्यासाठी दूरदृष्टी असणं किंवा वास्तववादी दृष्टिकोन ठेवणं खूप महत्वाचं आहे. जर आपण आपला रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह ठेवलाच नाही तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू का नाही. त्यासाठी आपण आपला रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह असणं म्हणजे त्या गोष्टीला आपण किती अट्रॅक्ट होऊ शकतो त्या गोष्टीपर्यंत आपण किती पोहोचू शकतो हे असणं खूप महत्वाचं आहे. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह बट गोल परहॅप्स लॅक्स ऑफ रिअलिझम. आपण जर एखाद्या गोष्टीसाठी खूप म्हणजे डिफेन्सिव्ह म्हणजे इथे काय सांगितलं बचावात्मक एखाद्या गोष्टीसाठी आपण बचावात्मक क्रिया करणं किंवा धडाडीचं कार्य करणं. अग्रेसिव्ह म्हणजे खूप धडाडीचं कार्य करण्यासाठी आपण जर वास्तववादी नसलो तर आपल्याला त्या गोष्टीपर्यंत आपण नाही पोहोचू शकत. वी हॅव मस्ट द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव एबिलिटी टू अडेअर टू दॅट पिक्चर. आपण जर आपल्या डोक्यामध्ये काही तयारच ठेवलं नाही आपलं ध्येय निश्चितच केलं नाही त्याचं चित्र आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट नसेल तर आपण तिथपर्यंत जाऊ शकू का. अडेअर म्हणजे काय ब्लाइंड निष्ठेने त्या गोष्टीची पूर्तता करू शकू का नाही. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची तयारी असणं मनाची तयारी करणं आपल्या माइंडमध्ये त्याची मांडणी करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये फिक्स विचार असेल फिक्स मांडणी असेल किंवा फिक्स पिक्चर असेल चित्र स्पष्ट असेल आपल्या डोक्यामध्ये आपल्या माइंडमध्ये तर आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आपण काय करू शकतो त्या परिस्थितीनुसार किंवा त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपण किती प्रयत्न करू शकतो दॅट मीन्स रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट विदिन वन करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाइज. आपण आपल्या स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार क्षमतेप्रमाणे त्या गोष्टीपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणं किंवा ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच आपण आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. नेक्स्ट इज टाइम बॉन्ड. Establish time parameters around each goal as it help to increase focus and accountability. टाइम बॉन्ड म्हणजे काय कुठल्याही गोष्टीला वेळेचं मापदंड असणं वेळेची मर्यादा असणं महत्वाचं आहे. आता इथे दाखवलेलं बघा प्रत्येक जण इथे वॉच बघतंय. वॉच आपल्या आयुष्यामध्ये गेलेली वेळ ही कधीच परत येऊ शकत नाही. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीचं बंधन ठेवलं पाहिजे आपलं गोल साध्य करण्यासाठी. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आपण आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव असणं हे खूप महत्वाचं आहे. टू रिड्यूस द वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड अँड ॲक्शन. आपण आपल्या जबाबदाऱ्या जर पार पाडायच्या असतील तर आपल्याला आपलं काम हे मर्यादित वेळेत आणि त्या टाइम मध्ये करणं महत्वाचं आहे. टू रिड्यूस द वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बॉन्ड अँड ॲक्शन. समजा आपल्याला एखादं वजन कमी करायचं आहे आपलं वेट लॉस करायचं आहे तर वेट लॉस करण्यासाठी आपल्याला त्या वेळेमध्ये कुठल्या कुठल्या कृती केल्या पाहिजेत. सकाळी एक्सरसाइज करणं आपला डाएट चार्ट फॉलो करणं काही आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या ठरवणं. त्याच्याशिवाय आपलं वजन कमी होईल का नाही होणार. मग त्या टाइम बॉन्ड मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कृती केल्या पाहिजेत त्या चौकटीत राहून आपण आपल्या ऍक्शन्स कशा पूर्ण केल्या पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे.
इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग त्या कुठल्या कुठल्या असू शकतात? एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, डाएट म्हणजे आपला आहार, स्ट्रेस फ्री थॉट्स म्हणजे तणावरहित विचार. ह्या गोष्टी आपल्याला आपल्या वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. ऑल these have to be a practice and implement without hesitation, doubt or indifference but within a deadline. आपल्या मनामध्ये काहीतरी दुधावस्था किंवा द्विधावस्था न होण्यासाठी मनामध्ये आलेल्या शंका, उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत एखादी गोष्ट काटेकोरपणे पालन करणं म्हणजेच आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी केलेले प्रयत्न होऊ शकतात. कुठलीही गोष्ट ठरवलेली आहे, मी आज हे करणार आहे, आपण त्या वेळेमध्ये ती केली किंवा त्याला काहीतरी मर्यादा ठेवल्या तरच आपण आपलं गोल साध्य करू शकतो. Time bond. Establish each time parameter around each goal as it will be help increase focus and accountability. प्रत्येकाला ध्येय गाठण्यासाठी विशिष्ट वेळेचं मापदंड असणं आणि त्यामुळे आपलं लक्ष कशावर केंद्रित होईल ह्याच्यासाठी आपण केलेले प्रयत्न किंवा आपल्याला आपण असलेल्या जबाबदाऱ्या ह्याची जाणीव ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट but without consistent time bound action it never become a reality. It may be exercise, diet and stress free thoughts. All these have to be a practice and implemented without hesitation, doubt or indifference but within a deadline. आपल्याला कुठलीही गोष्ट ही वेळेच्या आतमध्ये करता आली पाहिजे. त्यासाठी स्वतःला वेळेचं महत्त्व असणं आणि समोरच्याला वेळेचं महत्त्व पटवून देणं ह्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. विजन, विशेस अँड इंटेन्शन्स अँड द ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ध्येय, इच्छा आणि उद्देश, विजन म्हणजे ध्येय, विशेष म्हणजे इच्छा आणि इंटेन्शन्स म्हणजे उद्देश असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जर आयुष्यामध्ये ह्या गोष्टी फॉलो केल्या, विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स, तर आपण नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो. द स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज टू यूज टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. आपल्यामध्ये असलेली कल्पना शक्ती किंवा एनकरेज म्हणजे प्रोत्साहन नक्कीच आपण आपल्याला कुठे जायचंय तिथपर्यंत आपण पोहोचवू शकतो. त्यासाठी आपल्यामध्ये स्वतःकडे काय पाहिजे? कल्पना शक्ती पाहिजे आणि एनकरेज, कोणीतरी प्रोत्साहन देणारं पाहिजे, म्हणजे आपणच आपले ध्येय गाठू शकतो. आपल्याला कुठे नक्की जायचं आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. In order to get there, however, we need to bring life images down to the earth and plan to execute our strategies. आपण आपली पायरी ओळखता आली पाहिजे. आपल्याला नक्की काय करायचंय, जे आपण ठरवलं आहे ते आपल्या कृतीमध्ये आपल्याला उतरवता आलं पाहिजे आणि आपल्या मनामध्ये ज्या असलेल्या आहेत शंका, कुशंका, त्याच्यातून बाहेर पडून आपण आपले ऍक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. The quality and the quantity to energy we put forth directly impact of the result. आपली गुणवत्ता आणि प्रमाण हे आपल्याला नक्कीच चांगला रिझल्ट देऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे क्वालिटी असणं आणि क्वांटिटी असणं ह्या दोन्ही गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे. आपली गुणवत्ता आणि प्रमाण ह्याचा नक्कीच आपल्या रिझल्टवर इफेक्ट होऊ शकतो. Life is a something like a trump. If we do not put anything, we do not get anything out. आपलं आयुष्य हे एक ट्रम्प सारखं आहे. ट्रम्प म्हणजे काय? एखादा रणशिंग किंवा तुतारी. जर आपण त्याच्यामध्ये काही पुटच केलं नाही तर आपण त्याच्यामधनं काही आउट आपल्याला मिळेल का? नाही. त्यामुळे आपलं आयुष्य इथे सांगितलेलं एका ट्रम्प सारखं आहे, म्हणजे तुतारी सारखं आहे, रणशिंगासारखं आहे. जर आपण काही दिलेच नाही त्याला तर आपल्याला त्याच्यातून काही इनपुट किंवा इनपुट दिलाच नाही तर आपल्याला काही आउटपुट मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो ट्रम्पचं उदाहरण दिलं आहे. ट्रम्प म्हणजे रणशिंग किंवा तुतारी. कळालं सगळ्यांना? त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी साध्य करण्यासाठी आपल्याला काहीतरी देणं महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याच्यातून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळू शकणार आहेत. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश हे खरं आहे अंधारातून जाणारा मार्ग. यशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रत्येकालाच
कठीण परिस्थितीमधून पुढे जायचं असतं. त्यामुळे इथे काय सांगितलेलं आहे, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश हे अंधारमय असतं. यशा अंधारातून केलेली वाटचाल म्हणजेच खरं यश आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग द नेक्स्ट प्लेस. आपण स्वतःचं कौशल्य कुठे आहे ते आपल्याला कसं आत्मसात करता येईल आणि त्यातून आपली वाटचाल पुढे करणं म्हणजेच यश आहे. ऑल डिपेंड हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आपण ते यश कसं गाठू शकतो, तिथपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो आणि कुठल्या कुठल्या समस्या आपल्याला येतील, त्या समस्यांना सामोरं जाऊन त्याच्यातून पुढे मार्ग कसा काढता येईल याच्यावर आपलं यश अवलंबून असतं. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेदर वी आर वेअर वी वॉन्ट टू बी फाइंड फुटिंग अवर नेक्स्ट स्टेप. आपल्या आयुष्यामध्ये खरं महत्वाचं काय आहे, आपण सध्या कुठे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत पोचायचं आहे हे ठरवणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपली इच्छा, दूरदृष्टी, आपली स्वप्न असणं खूप महत्वाचं आहे. आपण जर माहितीच नसेल आपल्याला की आपल्याला कुठपर्यंत पोचायचंय, तर आपण पुढे जाऊ शकतो का, प्रयत्न करू शकतो का? त्यासाठी आपल्याला आपल्या लाईफमध्ये खूप सारे एम्बिशन्स, खूप साऱ्या अचीवमेंट, खूप सारे गोल्स, इंटेन्शन्स, ड्रीम्स, विशेस, विजन्स असणं महत्वाचं आहे. आपण आपली सध्याची कुवत ओळखून आपल्याला कुठपर्यंत जायचंय, आपले टार्गेट कुठे गाठायचंय हे आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे विजन्स, विशेस, intentions and dreams are valuable for our life. When we take the next step, it should support and hold without a crack. आपण उचललेलं प्रत्येक पाऊल हे आपल्याला विश्वास देणारं असलं पाहिजे, भक्कम आत्मविश्वास आणि आधार देणारं असलं पाहिजे. आपण कुठेही डगमगायचं नाही. आपण केलेली ही वाटचाल ही नक्कीच यशस्वी होऊ शकते. हा प्रत्येकाला स्वतःवर असलेला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स नक्कीच आपल्याला यशापर्यंत नेऊ शकतो. स्टुडंट्स, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस? बी स्मार्ट लेसन. ओके. स्मार्ट लेसन मध्ये आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण यश प्राप्ती करण्यासाठी कुठल्या कुठल्या पायऱ्या, कुठल्या कुठल्या स्टेप्स आपल्याला महत्वाच्या आहेत हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण आपलं गोल साध्य केलं पाहिजे. Students, thank you for today's lesson. Students, best of luck for your next future life.